हॅलो, मी मोनिका मोहन यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. जसं की काल मी तुम्हाला सांगितलं, मी माझ्या बहिणीच्या घरी आले आहे आणि दिवसभर जे काही काम केलं ना, त्या कामाचा थकवा घालवण्यासाठी आम्ही इथे मंदिरामध्ये आलो आहोत. घराशेजारीच मंदिर आहे, जास्त अंतर नाही आहे जाण्यासाठी आणि मंदिराशेजारी मोठं पार्क आहे इथे. तर सगळ्यात आधी आम्ही मंदिरामध्ये देवाचं दर्शन करून घेतो आणि नंतर पार्कमध्ये जाणार आहोत. हे खंडोबाचं मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे आणि त्याचबरोबर इथली शांतता आणि थंडगार वातावरण ना मनाला प्रसन्न करतं. इथली मूर्तीसुद्धा देवाची खूप छान आहे, आकर्षक आहे. ती तुम्हाला मी दाखवतेच. इतक्या वेळा मी इकडं आले पण ह्या मंदिरामध्ये येण्याचा काही योग जुळून येत नव्हता. आज फायनली जमलं आहे यायला आणि इथे आता आम्ही आलो आहोत. तर आता देवाची मूर्ती मी तुम्हाला दाखवते, किती छान आहे बघा. प्रत्येकाच्याच लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. तर ह्या प्रॉब्लेम्सला थोडंसं दूर ठेवून या सगळ्या झोक्यांचा आनंद आम्ही घेतोय इथे. कसं असतं माहिती आहे का, ज्या वातावरणात आपण जाऊ ना त्या वातावरणाशी आपण समरस होणं खूप गरजेचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर ह्या पार्कमध्ये ना ह्या टायमाला खूप गर्दी असते. गावच्या ठिकाणी असूनसुद्धा या पार्कमध्ये खूप गर्दी आहे, ती तुम्हाला थोड्या वेळाने दिसेलच. इकडे शौर्य आणि त्याचा दादा आहे ना घसरगुंडी खेळत आहेत आणि इथे आता मी थोडंसं तुम्हाला पार्क दाखवते. मंदिरापासून वरती येण्यासाठी पायऱ्या आहेत आणि पाहू शकताय किती छान वातावरण आहे. आणि इथं व्हाईट कलरची जी घरं दिसतात ना, आम्ही त्या ठिकाणावरून आलो आहोत. म्हणजे जास्त काही अंतर नाही आहे, 10-15 मिनिटाचं अंतर आहे आणि इझिली आपण चालत जाऊन येऊ शकतो. इथं आजूबाजूला पूर्ण हिरवंगार आहे, त्याचबरोबर थंडगार सुटलेला वारा आणि मावळतीला गेलेला सूर्य, हे सगळं दृश्य पाहिलं ना खूप छान वाटलं. म्हणजे मनातला जो थकवा होता ना तोच गायब झाला. आता आम्ही वरती आलोत म्हणल्यावर मुलं कशी खाली राहतील, ते सुद्धा वरती आले आहेत. फुल एन्जॉयमेंट करून आता आम्ही चाललो आहोत घरी आणि दिवस पण गेलाय, अंधार पडायला लागलाय. अंधार पडायच्या आत आम्ही चाललो आहोत घरी आणि आम्हाला त्या तिकडं जायचंय. थोडंसंच अंतर आहे, 10-15 मिनटं लागतील चालत जायला. पण मग येताना थोडा थकवा वाटत होता कारण चढ होता चढायला आणि आता थोडासा उतार आहे. ऊन पण नाही आणि फुल एन्जॉयमेंट केलाय त्याच्यामुळं भारी वाटतंय. पोरं पळत चालले. चला आता आम्ही घरी पोचलो आहोत आणि जेवणाची तयारी करायला घेतली आहे. मी बाजरीच्या भाकरी बनवते आणि ताईने ना उकडीचे शेंगोळे बनवायला घेतले आहेत. म्हणजे मला ते आवडतात खूप म्हणून तिने हे बनवायला घेतले आहेत. ह्या सगळ्या प्रोसेससाठी ना खूप टाईम लागतो आणि गावच्या ठिकाणी ना लवकरच जेवण करतात.
तर शेंगोळे शिजायला सुद्धा खूप टाईम लागतो, पण तिने इतके एफर्ट्स घेऊन माझ्यासाठी शेंगोळे बनवले आहेत. आणि हे उकडीचे शेंगोळे ना मला बनवता येत नाही, मला आवडतात शौर्य आणि मी काही नॉनव्हेज खात नाही, दुसरं काही आपण घरी बनवू शकतो, पण हे बनवता येत नाही म्हणून तिने इतके एफर्ट्स घेऊन हे सगळं बनवलं आहे. म्हणजे बघा ना, बहीण आईच्या जागी असते, आपल्याला जे आवडतं ना तेच ती बनवते. हा ना पारंपरिक पदार्थ आहे, जुनी लोक खूप बनवायचे आणि आता जास्त करून कुणी बनवत नाही आहे. तर ह्या पदार्थाला तुमच्या घरी तुमच्या गावी काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आहे ना, हे शौर्यला सुद्धा खूप आवडलं, तर त्याचे रिॲक्शन बघा तुम्ही. कसं आहे? भाली आहे ना, चला खा, चला म्हणजे झोपायला.